राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा प्रवक्ते विकास लवांडे यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। वारकरी संप्रदायाविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत पोलिसांनी लवांडे यांना ताब्यात घेतला आहे। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी कोर्टाकडे पोलीस कस्टडीची मागणी केली होती, मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळली आहे। विकास लवांडे यांना अटक केल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते। गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आणि आणखी काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना त्यांच्या पोलीस कस्टडीची मागणी केली। पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी न्यायालयात तसा जोरदार युक्तिवादही केला। न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद सादर केल्यानंतर पोलिसांची मागणी फेटाळून लावली। त्यानंतर न्यायालयाने विकास लवांडे यांना थेट 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता विकास लवांडे यांची रवानगी कारागृहात होणार आहे। पोलीस कस्टडी नाकारली गेल्यामुळे आता पोलिसांना लवांडे यांची थेट चौकशी करता येणार नाही। जर पोलिसांना त्यांची पुन्हा चौकशी करायची असेल तर त्यांना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून न्यायालयाची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।